श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 20. श्री गणेशाय नमः. नामधारकाने विचारले, औदुंबर क्षेत्री नृसिंह सरस्वती सूक्ष्म रूपाने राहिले. या योगिनीला त्यांनी दिलेल्या वरदानाची दुसऱ्या कोणाला प्रचिती आली का? आणि गाणगापुराला स्वामी गेले तेथे काय घडले हे कृपया सांगावे. शिष्य वचन ऐकून सिद्ध मुनी औदुंबर स्थानाचा महिमा सांगू लागले. शिरूर गावात गंगाधर नावाचा ब्राह्मण आपल्या सुशील पतिव्रता पत्नीसह राहत होता. त्यांना 5 पुत्र झाले, पण एकही जगले नाही. ते दोघेही दुःखी झाले. व्रते उपवास पुष्कळ केले. त्यांनी विद्वान पंडितांना ज्योतिषांना याबद्दल विचारले. त्यांच्या मते पूर्वजन्मीचे दोष त्यांना बाधतात. यावर ब्राह्मण पती-पत्नी विद्वान ब्राह्मणांना शरण गेली व तिने काकुळतीला येऊन सांगितले की माझी या पापातून मुक्तता करा. पूर्वकर्म दोषाचा नाश होईल असा उपाय सांगा. त्यावर विद्वान ब्राह्मण म्हणाले की गेल्या जन्मी तू शौनक नावाच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतलेस, ते परत केले नाहीस. तो विप्र फार लोभी होता. द्रव्य परत न मिळाल्याने द्रव्याचा ध्यास घेऊन त्याने आत्महत्या केली. तो ब्राह्मण पिशाच झाला आहे. तो आता या जन्मी मागील जन्माचे वैर साधण्यासाठी तुझा गर्भपात करवितो, कारण तुला ब्रह्महत्येचे पातक लागले आहे. यावर आता मी सांगतो ते उपाय करा. द्रव्यासाठी ज्या ब्राह्मणाने आत्महत्या केली त्याच्या मृत्यूनंतर त्याचे क्रियाकर्मही केले गेले नाही. त्यामुळे आता त्याला पिशाची योनी प्राप्त झाली आहे. त्याचा उद्धार करण्यासाठी मरणानंतर करायची 16 संस्कार कृत्ये, अंत्यसंस्कार, श्राद्ध वगैरेच्या निमित्ताने आवश्यक त्या द्रव्याचे म्हणजे 100 रुपये दान त्याच्या गोमातीत ब्राह्मणाला दे. कृष्णा नदीच्या तीरी 1 महिना उपास व्रत कर. औदुंबर वृक्षाला पाणी घाल. काम्यतीर्थात स्नान कर. गुरुचरणावर जलाभिषेक कर. रोज पादुकांची पूजा कर. मग शौनक ब्राह्मणाच्या गोत्रातील ब्राह्मणाला बोलून 100 रुपये दान दे. पिशाच्या योनीतून त्याची मुक्तता होईल. इतर सर्व विधीपूर्वक आचरण करणे शक्य आहे, परंतु 100 नाणी देणे अशक्य आहे. विद्वान म्हणाले, द्रव्य नसेल तर मनोभावे 1 महिनाभर श्री गुरु चरणाची सेवा कर. तुझ्या पापाची निष्कृती सद्गुरु करून देते. हे ऐकताच ब्राह्मण पत्नी जिथे सद्गुरु होते त्या ठिकाणी गेली. तिथे 7 वेळा संगमावर स्नान करून उपवास, गुरुसेवा, औदुंबराला पाणी घालणे, महिनाभर व्रत केले. 3 दिवसाच्या त्या निष्ठावंत सेवेनंतर तिने गुरुसेवा केली. 4थ्या रात्री तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला व म्हणाला, तू माझे कर्जाऊ घेतलेले पैसे दे, नाही तर तुला मी ठार मारतो, तुला निसंतान करीन. स्वप्नातच ती स्त्री भिवून औदुंबर वृक्षाच्या मागे लपली. तेथे तिला श्री सद्गुरु दिसले. लगेच ती श्री सद्गुरूच्या मागे लपली. श्री गुरूंनी तिला अभय दिले व ते ब्रह्मा संबंधाला खडसावून विचारू लागले, का रे, का या स्त्रीला त्रास देतोस? तो म्हणाला, गुरु महाराज, मागच्या जन्मी या स्त्रीने माझे ऋण परत केले नाही, परंतु मी प्राणत्याग केली. स्वामी, तुम्ही न्यायी आहात. आपण सर्वांवर सारखीच कृपादृष्टी ठेवता. मग माझ्या या शत्रूविषयी पक्षपात का दाखवता? स्त्री म्हणून तिची बाजू घेऊ नका. तुम्ही तर तपस्वी आहात. माझ्या स्थितीला हीच कारण आहे. त्याची ही भाषा ऐकून श्री गुरु म्हणाले, अरे ब्रह्म पिशाच्या, तू माझ्या भक्तजनांना उपद्रव दिलास तर मी तुला शिक्षा करणारच. गुरु राया, मला या पिशाच्या योनीतून मुक्त होता येईल, माझा उद्धार होईल असे करा. श्री गुरु म्हणाले, ठीक आहे. ही स्त्री गरीब आहे. ती जेवढे द्रव्य देईल तेवढे घे आणि निघून जा. ही कर्जाची फेड समज. आता 10व्या दिवशी या ब्राह्मण स्त्रीने क्रियाकर्म केल्यानंतर तुला मुक्ती मिळेल. श्री गुरुने तिला काय काय करायचे ते सांगितले. ब्राह्मणाच्या नावाने अष्टतीर्थात स्नान करून ब्राह्मणाच्या नावाने औदुंबराला पाणी जमेल तेवढे द्रव दान्य करणे. उपवास करण्याने तुझे सर्व पाप नष्ट होऊन तुझी मुले जगतील, तुला सुख देतील. एवढ्यात ती स्त्री स्वप्नातून जागी झाली. श्री गुरु यांनी स्वप्नात सांगितलेल्या गोष्टीवर दृढ विश्वास ठेवून तिने 10 दिवस निष्ठेने आचरण केले. तेव्हा तिचा ब्रह्महत्येचा दोष गेला. ब्राह्मण पिशाच्या योनीतून मुक्त झाला. 11व्या दिवशी रात्री ब्राह्मण स्त्रीला स्वप्नात श्री गुरुने तिच्या ओटीत नारळ घालून
तुला संतान प्राप्त होऊन वंश वाढेल असा आशीर्वाद दिला. हे तिला झोपेतच स्पष्ट ऐकू आले. तिला जाग आली. त्या स्त्रीने आपल्या व्रताचे उद्यापन केले. त्यावेळी श्री गुरु स्वतः प्रकट झाले. उभयंतांनी श्री गुरूंची आराधना पूजा केली. पुढे त्या स्त्रीला 2 पुत्र झाले. पहिली मुले उपजतच मेली. हा मुलगा वाचला. माता पित्यांना आनंद झाला. मोठ्या मुलाचे मुंजीचे वय आले म्हणून त्यांनी कुल गुरुला विचारून मुंजीचा कार्यक्रम ठरविला. सगळी तयारी हौसेने केली. मुंजीच्या आदल्या दिवशी मध्यान्ही मुलगा एकदम आजारी झाला. धनुर्वातासारख्या भयंकर रोगाने मुलगा जर्जर झाला. त्याला खूप वेदना होऊ लागल्या. तो तळमळू लागला. अखेर 4थ्या दिवशी कष्ट सहन न होऊन मुलाने प्राण सोडले. आई वडिलांना अपार दुःख झाले. मुलाच्या आईने आक्रांत केला. मुलाच्या मृतदेहाला कवटाळून ती नृसिंह सरस्वतीला दोष देऊन रडू लागली. या क्षेत्राचा महिमा फुकट गेला. मला दीर्घायुषी पुत्र होतील असा आशीर्वाद दिला होता तो व्यर्थ गेला. शेकडो लोक ज्या विश्वासाने औदुंबर क्षेत्राला येतात तो विश्वास लयाला गेला. मुलाचे नाना आठवणीने रडू लागली. वाघाच्या भयाने देवळाच्या आश्रयाला जाणाऱ्या गायीवर देऊळच कोसळून घात व्हावा असे माझे झाले असे म्हणून मुलाचा मृतदेह घट्ट धरून बसले. इतरांना हात लावू देत नव्हती. सकाळ झाली. इतर ब्राह्मण जमले. ते म्हणाले, जे होणार असेल ते अचूकपणे घडते. ब्रह्मादिकालाही काळाचे बंधन चुकत नाहीत. त्या मुलावर अंत्यसंस्कार करणे आवश्यक आहे. हे ऐकून तिने हंबरडा फोडला. ती म्हणाली, जे अंत्यसंस्कार माझ्या बाळावर करणार आहात ते माझ्यावरही करा. मलाही अग्नीच्या स्वाधीन करा. असे म्हणून तिने मृतदेहाला गळ्याभोवती बांधून घेतले. इतक्यात तेथे एक बाल ब्रह्मचारी आला. एवढे सांगून सिद्ध म्हणाले, नामधारका तो बाल ब्रह्मचारी म्हणजे स्वतः स्वामी नृसिंह सरस्वतीच होते. तेच रूप घेऊन त्या दुःखी स्त्रीच्या सांत्वनाकरिता प्रकट झाले. त्यांनी तिला आत्मज्ञानाचा कोणता बोध दिला तो मी तुला सांगतो. 20वा अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.